नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची मोठी फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून पेट्रोल, डिझेलचे दर वाढ व घरगुती गॅस दरवाढी विरोधात केंद्र सरकारच्या निषेधात कर्नाटक राज्य काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की निवडणुकीच्या अगोदर केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी करू, त्याचप्रमाणे अनेक लोकोपयोगी आश्वासने दिली होती. निवडणूक झाल्यानंतर ही सर्व आश्वासने फोल ठरली असून केंद्र सरकार सातत्याने महागाईमध्ये वाढ करून गोरगरीब नागरिकांची हेळसांड करत आहेत. 2013 सालापूर्वी काँग्रेस सरकार असताना सर्व दर आटोक्यात होते. मात्र आता केंद्र सरकार हे इंधनचे दर वाढवून सामान्य जनतेची फसवणूक व चेष्टा करत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी राज्यातील मंत्री, आमदारसह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसच्या मेळाव्यात घुसखोरी करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं भाषण सुरू होताच काही भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देऊन काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी भाजप महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घालून पोलिसांशी वाद घातला. त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली. काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या वादामुळे मेळाव्याचं वातावरण गरम झालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. काँग्रेसच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच भाजपने 4 कार्यकर्त्यांना पाठवून काळे ध्वज दाखवले. यावर प्रतिक्रिया देताना जर अशी प्रवृत्ती सुरू राहिली तर काँग्रेस संपूर्ण राज्यात भाजपचे कार्यक्रम होऊच देणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिलाय. सोमवारी बेळगावच्या सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तुमच्यामुळेच महागाई वाढली आहे, याचे उत्तर द्या. आम्ही महागाई विरोधात जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहोत. भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, अन्यथा आम्ही तुमचे एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईचा निषेध करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस संघर्ष करत आहे, असेही शिवकुमार यांनी नमूद केलं. बेळगावात आयोजित काँग्रेस मेळाव्यात भाजप महिला कार्यकर्त्यांनी घुसून गो बॅक सिद्धरामय्या अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे मेळाव्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस आयुक्त नारायण बर्मणी यांच्यावर हात उगारून तीव्र रोष व्यक्त केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सिद्धरामय्या काही क्षणांसाठी थांबले आणि तत्काळ सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत व्यासपीठावरून येथे एसपी कोण आहे अशी विचारणा केली. त्यामुळे तातडीने अतिरिक्त पोलीस आयुक्त नारायण बर्मणी व्यासपीठावर पोहोचतात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हात उगारून उग्र शब्दात त्यांना धारेवर धरले आणि हे काय सुरू आहे, तुम्ही काय करत आहात, असा जाब विचारला. या प्रसंगी मंत्री एम.बी. पाटील यांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नवगोबा यात्रेसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील नव्या जागेचे भूमिपूजन आज सोमवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले. माजी आमदार अनिल बेनके आणि समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते विधिवत पूजा व भूमिपूजन पार पडले. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दरवर्षी यात्रा भरत होती. मात्र तेथे नव्या बस स्थानकाच्या उभारणीमुळे यात्रास्थळ बदलण्याची गरज भासली. त्यामुळे शहर देवस्थान मंडळ आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगर येथील पेट्रोल पंपासमोर कॅन्टोन्मेंटच्या मालकीची 22x77 आकाराची जागा यात्रेसाठी निश्चित करण्यात आली आहे. या जागेची आखरेख करून विधिवत पूजा केली. भूमिपूजन सोहळ्यात माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, परेशराम माळी आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रेसाठी चौथरा व मंदिर उभारण्यात येणार असून भाविकांसाठी योग्य सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातील कर्नाटकातील शहीदांना काँग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्नाटकातील शहीदांना मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर आज सोमवारी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेसतर्फे आयोजित आंदोलनादरम्यान हा श्रद्धांजली कार्यक्रम झाला. या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले मधुसूदन सोमिशेट्टी राव,
भरतभूषण आणि मंजुनाथराव यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे स्तब्ध राहून मौन पाळत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, एआयसीसीचे महासचिव रणदीपसिंह सुरजेवाला, लोकनिर्माण मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, केपीसीसी कार्याध्यक्ष जी.सी. चंद्रशेखर, मंत्री के.एच. मुनियप्पा, एम.बी. पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार प्रियंका जारकीहोळी, मंत्री एच.सी. महादेवप्पा, आमदार लक्ष्मण सवदी, गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष एच.एम. रेवण्णा आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। केवळ 25 दिवसांपूर्वी गुंजीत एकाच रात्रीत 8 घरे फोडून 5 तोळे सोने आणि 20,000ची रोकड लांबवण्यात आली होती। ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी एका बंद घराचं कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडल्यानं गुंजीसह परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे। येथील नागरिक नागो नाळकर हे आपल्या घराला कुलूप लावून परगावी गेले असता भर रस्त्यावर असलेल्या त्यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील कपाट फोडून ऐवजासाठी कपाटातील सर्व साहित्य व कपडे विस्कटून टाकले। तसेच पलंगावरील गादीही उचकावून टाकली। संपूर्ण डब्याची झाकणे काढून प्रत्येक डब्यामध्येही चोरट्यांनी ऐवजाचा तपास केला असल्याचं दिसून येत आहे। रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी बेळगावातील श्री वीरभद्रेश्वर कल्याण मंडप पोलीस हेडक्वार्टर्स येथे आयोजित ज्योती ॲथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अजित कुलकर्णी, लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग, ज्युनियर लीडर्स विंग कॅम्प बी.एस. पाटील, डीवायएसपी लोकायुक्त बेळगाव तसेच संजीव तोपिनकट्टी, अध्यक्ष एल.जी. कोलेकर हे होते। यावेळी लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना नियमित सराव केल्यानं यश हमखास प्राप्त होतं यावर मार्गदर्शन केलं। उपस्थित पाहुण्यांनी ज्योती ॲथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबचे कौतुक करणारे भाषण केले। उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या श्रुती दिलजकर, भूषण गुरव, नंदीश कित्तूर, वेदांत रेडकर, तनिष्क पाटील, आकाश पाटील यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी सुरेश भातकांडे, पंडित ओगले, राष्ट्रीय धावपटू ज्योती कोलेकर, राष्ट्रीय धावपटू विश्वंभर कोलेकर, मीनाक्षी महादेव पाटील यांच्यासह क्लबचे सर्व संचालक मंडळ, खेळाडू, पालकवर्ग, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विठ्ठल पाटील तसेच विजयकुमार मोरे यांनी केले, तर ज्योतिबा डुकरे यांनी आभार प्रदर्शन केले। खानापूर येथील सरकारी दवाखान्यात त्वचा रोगतज्ञ आणि कान नाक घसा रोगतज्ञाची कमतरता असल्यानं तालुक्यातील रुग्णांना यावर उपचार घेण्यासाठी बेळगावला जावं लागतं। त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो। यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी खानापूर सरकारी दवाखान्यात त्वचा रोगतज्ञ आणि कान नाक घसा रोगतज्ञांची तातडीने नियुक्ती करावी अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका कर्नाटक दलित युवा संघटनेच्या वतीने नुकताच करण्यात आला। या मागणीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नवर यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या पर्यटकांना बेडकीहाळ येथील धर्मस्थळच्या शौर्य आपत्ती निवारक पथक यांच्या वतीने रेणुका मंदिर परिसरात एकत्रित जमून कॅन्डल मार्च काढण्यात आला। शौर्य संघटनेचे सदस्य व इतर नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले होते। कर्नाटकात काँग्रेस सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार सर्वात प्रारंभी सरकार सत्तेवर येताच शक्ती ही परिवहनच्या बसेसमधून महिलांना मोफत प्रवासाची योजना सुरू झाली। ही योजना सुरू झाल्यानंतर सरकारी बसने प्रवास करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे। पण प्रवाशांची संख्या वाढलेल्या प्रमाणामध्ये नव्या बसेस अद्याप दाखल झालेल्या नाहीत। चिकोडी परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 7 आगारांमध्ये 2 वर्षात 104 नव्या बसेस दाखल झाल्या आहेत, तर 3 वर्षांमध्ये 25 बसेस निष्क्रिय करण्यात आल्या आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।